नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण छान अशी व्हिडिओ बघणार आहे। त्याच्यामध्ये आपण रसम वडा करतोय। सगळ्यात पहिले आपण साहित्य बघून घेऊ। उडदाची डाळ घेतली मी इथं 2 तास भिजवून, एक हिरवी मिरची घेतली आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे। उडदाची डाळ आपण 2 तास भिजवली, ते आता मिक्सर मध्ये आपण वाटून घेऊ। डाळ वाटताना आपण पाणी घालणार नाहीये। त्यात हिरवी मिरची टाकून घेऊ आपण आणि आल्याचा एक तुकडा टाकून घेऊ। 1 इंच पर्यंत आलं घेतलंय, ह्याची आपण पेस्ट करून घेऊ जाडसर। आता आपण मसाले करून घेणार आहे। सगळ्यात पहिले 1 चमचा धने घेतले, 1 चमचा जिरा घेतले, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1 कांदा घेतलाय छोटासा। हे सगळं आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे जरा जाडसर कुटला जाईल, जर मिक्सरला केला तर पेस्ट होईल बारीक, म्हणून आपण खलबत्त्यात करतोय। छान टेस्ट येते जरा जाडसर मसाला असल्यावरती। आपण धने टाकून घेतले, जिरं टाकलं, आलं टाकलंय, लसूण टाकलंय आणि आता कांद्याची फोडी करून टाकतोय आपण। हे सगळं आपण जाडसर वाटून घ्यायचे, आता कुटून घ्यायचे। बघू शकता तुम्ही आपलं कुटून झालेलं आहे। आता आपण रसमची तयारी करूया। एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घेतलंय, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। 1 चमचा छोटा चमचा मोहरी टाकली आपण। जिरं टाकलंय, 7-8 दाणे मेथीचे टाकलेत, ह्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकतोय। फोडणी व्यवस्थित झाली पाहिजे आपली। ह्याच्यामध्ये आता मगाशी आपण जो कुटून घेतलेला मसाला आहे तो टाकून घेतोय आणि छान परतून घ्यायचा मसाला हा। व्यवस्थित मसाला शिजला गेला पाहिजे। आता आपण मसाले टाकतोय बाकीचे। याच्यामध्ये हळद पावडर टाकली आपण, धने पावडर टाकली 1/2 चमचा, हिंग टाकला अगदी चिमूटभर। सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित। एक टोमॅटो बारीक कापून घेतलाय आपण, तो टाकून घ्यायचा आहे। तो व्यवस्थित परतायचा आहे। टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आपण 7-8 मिरीचे दाणे घेतलेत, ते पण आपण जाडसर कुटून घेतलेले आहेत, ते टाकून घेतले आता आपण। आपण आता तुरडाळ घेतलेली शिजवून, ती टाकून घेतोय। आता ती व्यवस्थित परतून घ्यायची मसाल्यांबरोबर। आता ह्याच्यामध्ये आपण ड्राय मसाले टाकून घेतोय। हळद टाकली आपण, लाल तिखट टाकलं आणि मीठ टाकलं चवीनुसार। व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला जेवढं रसम पातळ हवंय तेवढं पाणी टाकून घ्यायचंय। इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलंय। रसम थोडं पातळच असतं।
त्याच्यानंतर आपण चिंचेचा कोळ करून घेतलाय तो टाकणार आहे। ह्याच्यामध्ये लिंबाएवढी चिंच आणि थोडासा गूळ टाकून आपण पाणी करून घेतलं त्याचं, ते टाकलंय आणि आपण 7 ते 8 मिनिटं डाळ उकळायला ठेवूया। बघू शकता तुम्ही व्यवस्थित डाळ उकळते आपली। त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ। या पद्धतीने आपला आता रस्सम तयार झालेला आहे। आपण आता वडे करायला घेऊया। मगाशी जी डाळ आपण वाटून घेतली होती मिरची आणि आलं टाकून, ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। पण बिलकुल पाणी घातलं नाही डाळीमध्ये, तशीच वाटून घेतली होती भिजलेली डाळ। त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे। कोथिंबीर बारीक कापून घेतली आपण। चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 चमचे तांदळाचे पीठ टाकले। तांदळाच्या पिठाने वडे क्रिस्पी होतील एकदम। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही आपलं पीठ आता मिक्स करून झालेलं आहे। आपण आता कढईत तेल गरम करायला ठेवलंय, त्यात आपण वडे तळून घेतोय। खूप मोठे करायचे नाही आणि खूप लहान पण करायचे नाही, मीडियम साईजचे आपण वडे करून घेतोय। आपण बिलकुल सोडा वापरला नाहीये पिठामध्ये, बिना सोड्याचे आपण वडे करतोय। आपण तांदळाचं पीठ टाकलं होतं आणि खूप फेटून घेतलं होतं। पीठ चांगलं फेटून घेतल्यामुळे वडे छान फुलतात आपले। गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे। स्लो गॅस करायचा नाही किंवा फुल पण करायचं नाही, मीडियम वरती आपण तळून घ्यायचे। बघू शकता तुम्ही छान कलर येतोय आपल्या वड्यांना। या पद्धतीने आपण आता मीडियम गॅसवरती वडे तळून घेतले। आपण आता वडे काढून घेऊया। छान क्रिस्पी असे झालेले आहेत आपले तळून। आपले वडे झालेले तळून आपले। आपण आता एका बाउलमध्ये सर्व करून घेऊ। बाउलमध्ये सगळ्यात पहिले आपण वडे टाकलेत खाली आणि त्याच्यावरती आपण रस्सम तयार करून घेतला मगाशी, ते टाकून घेणार आहे। बघू शकता तुम्ही छान गरम गरम असं रस्सम आपण वड्यांवर टाकून घेतोय। या पद्धतीने आपला आता रस्सम वडा तयार झालेला आहे, बघू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।